नमस्कार, श्रद्धा सबुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. भर दिवसा काळोख पसरला होता. हा असा उदास दिवस कीर्तीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज राम उशिराच घरी येणार होता आणि राहुल त्याच्या मित्राकडे जाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री 10 पर्यंत कीर्ती एकटीच घरी होती. तिला कंटाळा आला होता. वेळ घालवण्यासाठी तिने दुपारी कपाट आवरलं, नंतर पुस्तक वाचून झालं. पण आता फारच कंटाळा यायला लागला होता तिला. मग तिनं स्वयंपाक केला, डिशवॉशरही लावून झालं. आता मात्र ती पुरतीच वैतागली होती. गरम गरम वाफाळत्या कॉफीचा कप घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसते न बसते तोच दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल बरं? मनाशी नवल करतच ती उठली. बघते तर दारात राहुल उभा होता. का रे, काय झालं? अगं, स्कॉटच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो आणि त्याची आई गेले दवाखान्यात त्यांना घेऊन. मग घरीच आलो. झालं. बाबाही उशिरा येणार आहेत ना गं? हो ना रे, बरं झालं तू घरीच आलास. ते अगदी बोर झाले होते बघ मी. राहुल हलकेच हसला. गव्हाळ वर्णाचा आणि भरपूर उंचीचा लेक असा हसला की कीर्ती अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे. मातृमुखी अन सदासुखी असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येईल. राहुल म्हणाला, मम्मा भजी कर ना गं मस्तपैकी, बाबांना खूप आवडतात. आणि बघ वातावरणही तसंच झालंय. कीर्ती म्हणाली, अरे लबाडा, बाबांचं नाव कशाला रे सांगतोस? तुला हवीत म्हण ना. एक ही बात आहे मदर इंडिया. आणि कीर्तीबरोबर तो देखील खळखळून हसला. आंघोळ करून राहुल आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. कीर्तीनं आधी रामची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्यांचं पीठ भिजवणार तोच बेलचा आवाज पुन्हा घुमला. कीर्तीनं राहुलला आवाज देत म्हटलं, बघ रे राजा जरा, आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतायत. कीर्तीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच राहुलनं दार उघडलं. पण दारात राम नव्हतंच, तर एक गौरवर्णी मध्यम वयाचा माणूस उभा होता. डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा, फ्रेंच कट दाढी आणि किंचितसे घारे डोळे. अंगावरचे कपडे थोडे भिजलेले. ते पाहून राहुलनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, कोण पाहिजे? आणि त्याच वेळी बाहेर चमकलेल्या विजेच्या कडकडाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश शब्द राहुलच्या कानावर पडले, यंग मॅन, आय एम युअर डॅडी. ते ऐकून, सर तुमची काहीतरी चूक होती किंवा तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला आहात, असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेला राहुल एकदम गप्प झाला. इतक्यात बाहेर आलेल्या कीर्तीचा चेहरा त्या माणसाला बघून पांढरा फटक पडला होता. एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती, कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी. आई, गोंधळलेला राहुल आळीपाळीनं एकदा आईकडं आणि एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता. कोण आहे हा माणूस? खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय आणि आई त्याला घरातून हाकलून लावायच्या ऐवजी इतकी सैरभैर का बरं झाली आहे? त्याला काहीच कळत नव्हतं. या द्विधा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली. आय एम सॉरी, मी फोन करायला हवा होता आधी, कल्पना द्यायला हवी होती. कीर्तीला फारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा. निघतो मी. डोक्यावरची हॅट तिरकी बसवत तो भर पावसात भिजतच निघून गेला. त्याच्या मागे धाडकन दार लावून घेत राहुल वळला. आईला आधार देऊन त्यानं तिला सोफ्यावर बसवला. आई, काय प्रकरण आहे हे सगळं? तू ओळखतेस का त्या माणसाला? 17-18 वर्षाच्या अजून तारुण्य आणि बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातील धार कीर्तीला असह्य झाली. तू थोडा शांत बस पाहू, मला एकटीला राहू दे जरा वेळ. सोफ्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले. सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद जणू काही कोणीतरी काढून घेतलंय असं तिला वाटत होतं. राहुल वर खोलीत निघून गेला आणि बसल्या जागी कीर्ती आडवी झाली. तिचं काळीज अजूनही धाड उडत होतं. कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज आणि मनातलं वादळ या दोन्हीच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती. दारात लॅचकी सरकवल्याचा आवाज आला आणि ती उठून बसली. राम घरी आला होता. हुश, दमलो बुवा, आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय. कीर्तीकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला. काय ग, आज अशी उदास का? अगं आज तर जाम खुश होणार बघ तू.
ऑफिसमधला कुमार आला परत भारतातून. माझ्या अम्मानं खास साडी पाठवली आहे तुझ्यासाठी. हातातलं पॅकेट तिच्या शेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला. नेहमीच्या तिच्या स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल आणि साडी स्वतःभोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला. पण कीर्ती काहीच बोलेना. तेव्हा तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालं, मला नाही का सांगणार? दुसऱ्या क्षणी तिचा सारा बांध फुटला. रामच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने एक जोरात हुंदका दिला. म्हणाली, तो आला होता आज राम. मला खूप भीती वाटते रे. कोण? निलेश? एकदम धसकून जात रामनं विचारलं. जणू कीर्तीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं. पण पुढच्या क्षणी तो गंभीर झाला. काय झालं? काय म्हणाला तो? लगेच निघून गेला. पण राहुलला भेटला रे तो. त्यानंच दार उघडलं तर दारात निलेश होता आणि तो त्याचा डॅडी असल्याचंही बोलला राहुलला. राहुल कुठे आहे? राम पटकन उठून उभा राहिला. त्याला आधी सावरायला हवं कीर्ती. तो किती बावरलेला असेल. तू जेवणाची तयारी कर, मी आलोच त्याला घेऊन. 2 पायऱ्या एकाच वेळी चढत राम वरती गेला. राहुलशी तो काय बोलला ते तिला ऐकू आलं नाही. पण राहुल मुकाट्यानं त्याच्याबरोबर खाली आला. कीर्तीच्या तोंडाची चवच गेली होती. राहुलही नुसताच अन्न चिवडत होता. एकटा राम मात्र कमालीचा शांतपणे जेवत होता. जेवण उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आली. बाहेरचा पाऊस आता आणखीनच तडतडत होता. नेहमीपेक्षाही नकोसा वाटला तो कीर्तीला. बस राहुल, आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचं आहे. राहुलनं एक तीव्र दृष्टिक्षेप आईकडे टाकला. तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी. इज ही रिअली माय फादर? एका दमात धाप लागल्यासारखा राहुल बोलला. हो, तो खरंच बोलला. ही इज युअर फादर. पण नीट ऐकून घे, मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर. म्हणजे मी तुमचा मुलगा नाही, मी राहुल अय्यर नाही. आणि हे तुम्ही दोघांनी लपवलं माझ्यापासून. खोटं बोलली आई माझ्याशी. अतीव संतापाने रामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच राहुल बोलत होता. त्याच्या उंच कपाळावरची शीर ताड ताड उडत होती. राहुल, तू असं कसं बोलू शकतोस? यू आर टॉकिंग टू युअर मदर. रामचा आवाज वाढला तसा राहुल पुन्हा खाली बसला. पण मनातल्या मनात तो धुमसतच होता. नीट ऐक आधी. आई आणि मी काय सांगतोय ते. आणि पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस. नेहमीच्या संयमी आवाजात रामनं राहुलला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. राहुल लक्ष देऊन ऐकत होता. पण कीर्तीचं लक्ष तिकडं नव्हतंच. तिच्या डोळ्यासमोरून पूर्वायुष्याची पाने सर उलगडत होती. मध्यम परिस्थितीतल्या आई वडिलांची कीर्ती एकुलती एक मुलगी. दिसायला सुंदर, आखीव रेखीव, सावळ्या वर्णाची नि सुरेख केसांची. अभ्यासात जात्याच हुशार होती. 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते काय आणि वर्षभरातच कंपनी तिला परदेशी पाठवण्याचा निर्णय घेते काय. सारंच इतकं भराभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी, नातेवाईक सारे तिचा हेवा करत होते. आई बाबांना तर मुलीचा अभिमान वाटत असे. कीर्तीच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सहजतेने तिला मिळाल्या होत्या. सर्वांना तिचा हेवा वाटायचा. त्यात भर म्हणून की काय सगळ्यांना आणखीन एक सुखद धक्का बसला. दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या कीर्तीचं लग्नही ठरलं. ते अगदी पटकन. नात्यातल्याच कोणीतरी निलेशचं स्थळ सुचवलं. शिकलेला, चांगल्या खानदानी घरातला निलेश अमेरिकेतच नोकरी करत होता. खरं तर त्याला कीर्तीसारखी करिअर गर्ल नको होती. पण त्याच्या घरच्या साऱ्यांनाच कीर्ती खूप आवडली आणि दोघांचं लग्न थाटात पार पडलं. सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच कीर्ती त्याच्याबरोबर विमानात बसली. परदेशात आल्यावर काही दिवस अगदी मजेत स्वर्गसुखात गेले. मग कीर्तीला तिच्या कंपनीत प्रमोशन मिळालं. अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेऱ्यांची थोडीही कल्पना कीर्तीला नव्हती. निलेश आता मधून विकेंडला कामासाठी बाहेर राहायचा. उशिरा घरी येणं हे तिला कधी खटकायचं. पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी मोहरून जायची. आणि एक दिवस कीर्तीच्या ध्यानीमनीही नसताना तिच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला. निलेश असं का वागत होता? कीर्तीच्या आयुष्यात पुढे काय होणार पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर पण करा. थँक्स फॉर वॉचिंग.